ठीक आहे. कायनामॅटिक्सची रिव्हिजन आपल्याला करायची आहे. ठीक आहे. त्याच्यासाठी पहिले कायनामॅटिक्समधले कंटेंट्स काय ते आपण बघूयात. ठीक आहे. सगळ्यात पहिले आहे लिनियर मोशन. ठीक आहे. त्या लिनियर मोशनमध्ये दोन टाईप आहेत, कॉन्स्टंट ॲक्सेलरेशन, लिनियर मोशन विथ कॉन्स्टंट ॲक्सेलरेशन आणि लिनियर मोशन विथ व्हेरिएबल ॲक्सेलरेशन. त्यानंतर आहे रोटेशनल मोशन, त्यानंतर कर्व्हिलिनियर मोशन, नंतर प्रोजेक्टाईल मोशन. ठीक आहे. आणि एक अजून त्यात आहे रिलेटिव्ह वेलॉसिटी. ठीक आहे. आणि अजून पार्ट आहे मोशन ऑफ कनेक्टेड बॉडीज. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये आता आपण लिनियर मोशनचे काही न्यूमरिकल्स सॉल्व करूयात रिव्हिजनसाठी. ठीक आहे. लिनियर मोशन जो आहे सगळ्यात सोपा पार्ट आहे इंजिनिअरिंग मेकॅनिक्समधला. ऑलरेडी तुम्हाला 11-12मध्येही ते झालेलं आहे. त्याच्यामध्ये पहिले जे थिअरी लेक्चर होतं त्याच्यामध्ये मी बऱ्यापैकी ते एक्सप्लेन केलेलं आहे. आज फक्त जी न्यूमरिकल सॉल्व करण्यासाठी इम्पॉर्टंट तुम्हाला लागणार ते मी फक्त सांगणार आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये लिनियर मोशनच्या मग दोन टाईपचे आहे, मोशन विथ कॉन्स्टंट ॲक्सेलरेशन अँड मोशन विथ व्हेरिएबल ॲक्सेलरेशन. तर मोशन विथ कॉन्स्टंट ॲक्सेलरेशन जे आहे त्याची इक्वेशन ऑफ मोशन हे 3 इक्वेशन तुम्ही लक्षात ठेवले आणि थोडंसं तुम्ही बेसिक जर त्याचं लक्षात ठेवलं तर तुम्हाला कोणतंही न्यूमरिकल इझिली सॉल्व करता येईल. ठीक आहे. सगळ्यात पहिली इक्वेशन आहे S = ut प्लस हाफ at². ओके. S = ut प्लस हाफ at². देन सेकंड इक्वेशन v² = u² प्लस 2as. आणि थर्ड इक्वेशन v = u प्लस at. ठीक आहे. याचे नोटेशन जे आहे ते युज्युअल आहे. कॅपिटल S जे आहे ते डिनोट करतं आपलं डिस्प्लेसमेंट, स्मॉल यू जे आहे ते डिनोट करतं इनिशियल वेलॉसिटी, कॅपिटल व्ही जे डिनोट करतं ते आहे फायनल वेलॉसिटी. ठीक आहे. आणि टी जे आहे ते टाईम आणि ए जे आहे ते ॲक्सेलरेशन. ठीक आहे. हे आहे फॉर कॉन्स्टंट ॲक्सेलरेशन. हे इक्वेशन आपण तेव्हाच यूज करू शकतो जेव्हा की ती बॉडी जी आहे ती बॉडी एका कॉन्स्टंट ॲक्सेलरेशननी मूव्ह होती. ठीक आहे. ॲक्सेलरेशन जर तिथे चेंजिंग असलं तरी हे इक्वेशन तिथे आपण यूज करू शकत नाही. ठीक आहे. तर मग हे इक्वेशन यूज करत असतानाच जर ती बॉडी हॉरिझॉन्टली मूव्ह होती तर इक्वेशन ॲज इट इज आपल्याला यूज करायची. जर ती बॉडी व्हर्टिकली अप किंवा व्हर्टिकली डाऊन मूव्ह होती आहे म्हणजे अशा टाईपचे न्यूमरिकल असतील तर बॉडी इज थ्रोन अपवर्ड. ओके. अ बॉडी इज थ्रोन अपवर्ड किंवा अ बॉडी इज ठीक आहे ड्रॉप फ्रॉम पर्टिक्युलर हाईट. एखाद्या पर्टिक्युलर हाईटवरनं एखादी बॉडी ड्रॉप केली. ठीक आहे. जसं की वेलचं न्यूमरिकल आहे, डेप्थ ऑफ वेल फाइंड करायची. एक स्टोन वेलमध्ये टाकला आणि त्याचा तुम्हाला साऊंड, त्या स्प्लॅशचा साऊंड कधी ऐकू आला त्याचं टाईम दिलेला असतो आणि साऊंडची वेलॉसिटी दिलेली असते आणि त्याच्यावरून आपण त्या डेप्थची वेल काढतो. त्याच्या टाईपची जी न्यूमरिकल आहेत त्याच्यामध्ये लॉजिक तुम्हाला वापरायचं आहे की इफ अ बॉडी मूव्ज व्हर्टिकली डाऊन त्याच्यावर ॲक्सेलरेशन जे आहे ते जी ॲक्ट होत असतं आणि ते पॉझिटिव्ह जी ॲक्ट होत असतं म्हणजेच पॉझिटिव्ह 9.81 मीटर/सेकंड² ॲक्ट होत असतं. ठीक आहे. त्याच बॉडीला जर आपण खालून वरती फेकलं आहे, इफ इट इज गोईंग अपवर्ड, खालून जर ती वरती चालली आहे तर त्याच्यावर ॲक्सेलरेशन जे आहे ते -g ॲक्ट होत असतं. म्हणजे हे जे दोन पहिले हे जे इक्वेशन्स आहेत जिथे जिथे ए येतो आहे, जिथे जिथे त्या इक्वेशनमध्ये ए येतो आहे ठीक आहे, जिथे जिथे इक्वेशनमध्ये ए आहे ते ए कशाने रिप्लेस होणार आहे तर जीनी. आणि तीच बॉडी जर डाऊनवर्ड ॲक्ट होत असेल, ती बॉडी वरतून खाली येते आहे तर तो पॉझिटिव्ह जीनी रिप्लेस होईल आणि ती जर खालून वरती चालली आहे तर एची जे ॲक्सेलरेशन जे आहे ते निगेटिव्ह जी -जीनी तिथे ते रिप्लेस होणार आहे. ठीक आहे. हे आहे बेसिक. याच्यानंतर अजून काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. जसं क्वेश्चनमध्ये दिलेलं असेल इफ अ बॉडी स्टार्ट फ्रॉम रेस्ट. ठीक आहे. याचा अर्थ काय होतो की ती बॉडी रेस्टपासून चालू झाली आहे म्हणजे त्याची इनिशियल वेलॉसिटी जी आहे ती 0 होती. इनिशियली ती बॉडी रेस्टमध्ये होती म्हणजे थांबलेली होती, मग त्याची इनिशियल वेलॉसिटी 0 घ्यायची. क्वेश्चन असा असेल अ बॉडी कम्स टू रेस्ट म्हणजे ती बॉडी शेवटी येऊन थांबते आहे, मग त्याची फायनल वेलॉसिटी जी आहे व्हीची व्हॅल्यू ती 0 घ्यायची. असे काही बेसिक तुम्हाला तिथे लक्षात ठेवावं लागतील. समजा ओव्हरटेकिंगचं एखादं न्यूमरिकल आहे ते एखादी गाडी दुसऱ्या गाडीला कधी ओव्हरटेक करू शकते जेव्हा तिने त्यांची आयदर त्यांची वेलॉसिटी सेम होऊन जाईल किंवा डिस्टन्स ट्रॅव्हल जे आहे त्या बॉडीचं तिथे पहिल्या बॉडीपेक्षा जास्त असेल त्याच केसमध्ये किंवा त्याची वेलॉसिटी जास्त असेल तेव्हाच ती एखादी बॉडी एखादी कार दुसऱ्या कारला ओव्हरटेक करू शकते. ठीक आहे. असे काही बेसिक लॉजिक तुम्हाला तिथे लक्षात ठेवावं लागतील. ठीक आहे. आपण आता हे न्यूमरिकल सॉल्व करूया. सो ड्युरिंग अ ब्रेकिंग टेस्ट अ कार इज ब्रॉट टू रेस्ट beginning from an initial speed of 60 km/h in distance of 120 meter with the same constant d acceleration. What will be the stopping distance s from the initial speed of 80 km/h? ठीक आहे. आता सगळ्यात पहिले लक्षात घ्या ड्युरिंग अ ब्रेकिंग टेस्ट, त्या गाडीची ब्रेकिंग टेस्ट आहे. ब्रेकिंग टेस्ट म्हणजे काय असतं की त्या गाडीची ब्रेक मारल्यानंतर ती गाडी किती लवकरात लवकर स्टॉप होती ते बघण्यासाठी ब्रेकिंग टेस्ट घेतली जाते. अ कार इज ब्रॉट टू रेस्ट म्हणजे ती कार रेस्टमध्ये आणलेली आहे. ब्रेक मारल्यानंतर ती नंतर रेस्टमध्ये येणार आहे म्हणजे त्यांची इनिशियल वेलॉसिटी 0 नाही तर त्याची फायनल वेलॉसिटी ती 0 आहे. ठीक आहे. बिगिनिंग फ्रॉम इनिशियल स्पीड ती 60 km/h स्पीडनी चालली आहे आणि 120 मीटर डिस्टन्स ट्रॅव्हल झाल्यानंतर ती कार जी आहे ती रेस्टमध्ये आली. ठीक आहे. आता हा झाला एक
पार्ट ते न्यूमेरिकलचा. पुढे काय सांगितलं आहे, विथ द सेम कॉन्स्टंट डी एक्सेलरेशन, म्हणजे त्याला 60 km/hच्या स्पीडनी 0वर येण्यासाठी 120 मीटर डिस्टन्स ट्रॅव्हल करून जेवढं डी एक्सेलरेशन तिथे लागलं तेवढ्याच डी एक्सेलरेशनसाठी व्हॉट विल बी द स्टॉपिंग डिस्टन्स ॲज फ्रॉम इनिशियल स्पीड ऑफ 80 km/h. म्हणजे पहिली जी 60 km/hची इनिशियल स्पीड होती ती आता 80 km/h आहे. ठीक आहे, पहिली जी 60 km/hची इनिशियल स्पीड होती ती आता 80 km/h आहे. आणि आपल्याला काय काढायचं आहे, एस काढायचं आहे, डिस्टन्स ट्रॅव्हल. पहिल्या केसमध्ये 60च्या स्पीडनी ती गाडी आली तर 120 मीटर डिस्टन्स ट्रॅव्हल करून ती स्टॉप झाली. आता तीच गाडी जर 80च्या km/hच्या स्पीडनी आली आहे तर ती किती डिस्टन्स ट्रॅव्हल झाल्यावर स्टॉप होणार आहे. आणि या दोन्ही केससाठी ॲक्सेलरेशन जे आहे ते सेम राहणार आहे. सेम राहणार याचा अर्थ कॉन्स्टंट राहणार आहे. ठीक आहे, ॲक्सेलरेशन इज कॉन्स्टंट. ॲक्सेलरेशन कॉन्स्टंट असल्यामुळेच आपण हे हे तीन इक्वेशन जे आहे, इक्वेशन फॉर लिनियर मोशन, हे आपण इथे यूज करू शकतो. ठीक आहे, तर बघूया ते कसं सॉल्व करायचं. Okay, so first of all we will write the given data. Okay, the given data. So the final velocity, okay, will be 0. Final velocity will be 0 because it is given that will be come to rest. Okay, and initial velocity is given 60 km/h. Okay, initial velocity is given and the distance travel is given 120 meters. Now see, velocity is given in km/h, distance travel given in meter, so you have to convert this velocity in meter per second. So conversion factor is 5/18. So 5 divided by 18, that will be in meter per second. So that will be come out to be 16.67 meter per second. Okay, 16.67 meter per second. Now it is asked that now for this case some deceleration is there. Okay, because that car is come to rest, some deceleration is there. Now it is asking question for the same deceleration, if now initial velocity is 80 km/h, okay, previously that was 60, then how far that car will travel before come to rest. Okay, S is question mark. How far that car will travel before that car come to rest. Okay, then this initial velocity previous it is given in 60, now it is given in 80 km/h. So again when we are going to find methodology of solving this will be using this data, this final velocity, initial velocity and displacement, determine value of acceleration or the deceleration in this case. Okay, then using this deceleration again determine value of S. Okay, then out of that three equations, okay, so equations of motion, so S is equal to ut plus half at square v square is equal to u square plus 2as, and v is equal to u plus a into t. Okay, so equation number 1, 2 and 3. So out of these three equations, which equation we have to use here? Okay, now see, in equation number 1 time is there. Okay, so neither that time is given in the question. ते क्वेश्चनमध्ये टाईम दिलेला पण नाही आहे आणि काढायला पण सांगितलेलं नाही आहे, त्याच्यामुळं इक्वेशन 1चा तिथे यूज तेवढा होणार नाही. इक्वेशन 2 बघा, व्ही फायनल वेलॉसिटी, इनिशियल वेलॉसिटी, ॲक्सेलरेशन आणि डिस्प्लेसमेंट, म्हणजे ह्या इक्वेशन 2चा आपल्याला इथे यूज होणार आहे. ठीक आहे, आणि इक्वेशन 3मध्ये परत टाईम आहे, टाईमचं इथे काढायचं आहे आणि दिलेला नाही आहे, त्याच्यामुळं इक्वेशन 2 जे आहे तेच आपल्याला इथे यूज करावं लागणार आहे. सो युझिंग दिस इक्वेशन नंबर 2 फॉर दिस केस नंबर 1. ठीक आहे, ॲक्सेलरेशन काढण्यासाठी याच्यामध्ये व्हॅल्यू ठेवायची आहे. सो फायनल वेलॉसिटी 0, मग 0 इज इक्वल टू, सो इनिशियल वेलॉसिटी अगेन इथे लक्षात ठेवायचं आहे की कारण एसची व्हॅल्यू आपण मीटरमध्ये ठेवणार आहे, त्याच्यामुळं इथे यूची पण जी व्हॅल्यू आहे ती मीटर पर सेकंडची आलेलीच ठेवायची, म्हणजेच 16.67चा स्क्वेअर. ओके, व्ही स्क्वेअर 0 स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2a, हे तर काढायचंच आहे, इंटू एस 120. ठीक आहे, या इक्वेशनला सॉल्व करायचं आहे सिम्पली. आता हा इथे 0 आहे, हे 16.67 स्क्वेअर इकडे गेल्यावर ते मायनस होऊन जाईल. ठीक आहे, म्हणजे आपण लिहू शकतो 2a इंटू 120 इज इक्वल टू मायनस 16.67चा स्क्वेअर. ठीक आहे, आणि त्याच्यामुळेच व्हॅल्यू ऑफ ए विल बी इक्वल टू मायनस 16.67 स्क्वेअर डिवायडेड बाय 240. याला सॉल्व केलं की एची व्हॅल्यू जी तुम्हाला भेटणार ती आहे मायनस 1.157 मीटर पर सेकंड स्क्वेअर.
हे ॲक्सेलरेशन भेटलं. आता ती कार सेमच ॲक्सेलरेशननी चालली आहे, फक्त काय की इनिशियल वेलॉसिटी इथे वाढली. आता इनिशियल वेलॉसिटी वाढल्यामुळे डिस्टन्स ट्रॅव्हल जे ते कमी होईल की वाढलं ते याचा विचार करा. पहिले इनिशियल वेलॉसिटी 60 होती, ती 0 होईपर्यंत ती 120 मीटर ट्रॅव्हल झाली. आता इनिशियल वेलॉसिटी 80 आहे, इनिशियल वेलॉसिटी 80 आहे आणि अगेन कार परत रेस्टवरच येणार आहे, तर ते किती डिस्टन्स ट्रॅव्हल करेल. तर ऑब्वियसली इनिशियल वेलॉसिटी वाढल्यामुळे डिस्टन्स ट्रॅव्हलही तिथे वाढणार आहे. ठीक आहे, ते आपण बघूयात. सो अगेन ही एची व्हॅल्यू आपल्याला यूज करायची आहे. परत तेच इक्वेशन यूज करायचं, v² इज इक्वल टू u² प्लस 2as. ठीक आहे, परत तेच इक्वेशन यूज करायचं आहे. अगेन त्यात म्हणजे व्हॅल्यू पुट करतो इथे. फक्त काय आता यूची व्हॅल्यू जी आहे ती 80 km/h, म्हणजेच इथे परत या 80ला आपल्याला कन्व्हर्ट करावं लागणार आहे, 80ला कन्व्हर्ट करावं लागणार आहे. सो इन सेकंड केस इनिशियल वेलोसिटी इज 80 × 5/18 मीटर/सेकंड. ठीक आहे, 5/18 मीटर/सेकंड. त्याला सॉल्व केल्यानंतर जे आहे आन्सर येणार आहे 22.22 मीटर/सेकंड. ठीक आहे, 22.22 मीटर/सेकंड. मग ही व्हॅल्यू इथे ठेवायची, म्हणजे 0 इज इक्वल टू 22.22 स्क्वेअर प्लस 2 × आता ॲक्सेलरेशनची ही व्हॅल्यू, सो -1.157 × s. आता एसची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. ठीक आहे, इक्वेशनला सिम्प्लिफाय करा तर इथे डायरेक्ट एसच्या टर्ममध्ये मी लिहितो आहे. सो एस इज इक्वल टू -22.22 ब्रॅकेट स्क्वेअर डिवायडेड बाय -2 × 1.157. ठीक आहे, इथे निगेटिव्ह मायनस साईन जे आहे ते कॅन्सल होऊन जाईल आणि कॅल्क्युलेटरवर सॉल्व केल्यानंतर एसची व्हॅल्यू जी आहे ती येणार आहे 213.365 मीटर. ओके, 213.365 मीटर. ऑब्वियसली जे आहे इनिशियल वेलोसिटी ते वाढली, त्याच्यामुळे डिस्टन्स ट्रॅव्हल जो आहे तो वाढलेला आहे. डिस्टन्स ट्रॅव्हल जो आहे फायनल वेलोसिटी 0 होईपर्यंत तो इथे वाढलेला आहे.